मिसळ महाराष्ट्राचा जिव्हाळ्याचा मेनू। कोण म्हणतं कोल्हापूरची भारी, कोण म्हणतं साताऱ्याची भारी, कोण म्हणतं नागपूरची भारी। या सर्व वादात न पडता आज बघूया महाराष्ट्राची मिसळ। कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यात राई आणि जिरं छान तडतडून घेतलंय, थोडं हिंग घातलंय, तर यावरती पाव किलो भिजवलेली मोड आलेली मटकी आणि थोडे मूग घालून घेतलेत। 1 छोटा चमचा हळद, 2 छोटे चमचे लाल तिखट, थोडं मीठ घालून छानपैकी परतवून घ्यायचं। थोडी कोथिंबीर घातलीये, 1 चमचा गरम मसाला घातलाय, अर्धा चमचा गूळ घातलाय, हे छान मिक्स करून घ्यायचं। 1 चमचा आमचूर पावडर घातलीये, पुन्हा एकदा मिक्स करून घेतलंय। आता पाणी न घालता झाकण ठेवून थोडंसं वाफेवरती हे आपल्याला शिजून घ्यायचंय। तेवढीच मटकी शिजवायची आहे, फार शिजवायची नाही। तर आता मी यावरती झाकण ठेवणार आहे आणि 5-1 मिनिटं फक्त याला छान शिजून घेणार आहे। वाफेवरती सुद्धा मूग आणि मटकी मस्त शिजते बरं। तर्रीसाठी पुन्हा 2 चमचे तेल घेतलंय, त्यामध्ये 2 चमचे धने, 1 चमचा जिरं घातलंय आणि 1 चमचा खसखस घातलंय, 1 इंच आल्याचा तुकडा घातलाय, 3 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत। सुक्या खोबऱ्याची 1 छोटी वाटी पातळ स्लाइस करून यामध्ये घातली आहे। हे छान आपण भाजून घेणार आहोत। यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर देखील मी घातली। आता हे तेलावरती छान परतून घ्यायचं आणि याची बारीक पेस्ट करायची। मटकीची भाजी मी काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये पुन्हा 2 चमचे तेल घेऊन 1 छोटा कांदा बारीक चिरून यामध्ये छान परतून घेतलाय। 2 चमचे यामध्ये आलं लसूण पेस्ट घातलीये, 1 चमचा हिंग घातलेला आहे आणि त्यानंतर जे वाटण आपण करून घेतलं होतं ते या तेलामध्ये आपल्याला छानपैकी पुन्हा एकदा परतून घ्यायचंय। 1 छोटा चमचा हळद घातलीये, लाल तिखट घातलाय 1 चमचा आणि 1 चमचा धने पावडर घालून छान परतून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता आता या वाटणातनं तेल वेगळं व्हायला सुरुवात झाली आहे। आता यामध्ये मी 2 चमचे गोडा मसाला घातलाय, तुम्हाला काळा मसाला हवा असेल तर काळा मसाला पण घालू शकता। छान रंग यावा म्हणून काश्मीरी लाल तिखट मी यामध्ये घातलेला आहे, साधारण 1 चमचा लाल तिखट मी यामध्ये घातलंय। आता यामध्ये शिजवलेली मूग आणि मटकीची भाजी घालून पुन्हा एकदा छान पैकी परतून घ्यायचं आणि आता मात्र यामध्ये आपल्याला उकळतं पाणी घालायचं आहे। उकळतं पाणी घातल्यामुळे काय होतं ना, तेल एकदम मस्तपैकी वरती येतं आणि तर्री जी हवी असते आपल्याला ती आपल्या मिसळीला खूप छान येते। वरून कोथिंबीर घातली आणि आता पुन्हा आपण हे छानपैकी उकळून घेणार आहोत। यामध्ये चवीप्रमाणे क्वांटिटीनुसार मीठ घालायचं, थोडासा मी चिंचेचा कोळ घातलाय, ऑप्शनल आहे, ज्यांना आवडत असेल त्यांनी घालावा, नाही घातला तरी चालेल। 5-10 मिनिटं तरी याला छान उकळी येऊ द्यायची। तर्री एकदम मस्त आलेली आहे। 1 छोटा चमचा मी गूळ घातलंय, ते पण ऑप्शनल आहे, नाही घालायचं तर नका घालू। ज्यांना मिसळ फक्त तिखट न आवडता थोडी चटकदार आवडते त्यांनी चिंचेचा कोळ आणि गूळ नक्की घालावा। 7 मिनिटं मस्त उकळू द्यायची, म्हणजे सगळे मसाले एकदम एकजीव होतात। आता ही मिसळ सर्व करण्यासाठी रेडी आहे। पहा बरं किती सुंदर कट आपल्या मिसळीला आलेला आहे। आता आपण याला सर्व करूया। आमच्याच प्रदेशातली भारी असं न म्हणता महाराष्ट्राची मिसळ भारी असं म्हणून या मिसळीचा आस्वाद घेऊया। थोडीशी कोथिंबीर वरून घाला अँड लेट्स सर्व इट। एका प्लेटमध्ये बटाट्या वड्याची आपली जी भाजी असते ना, ती भाजी मी करून त्याची एक टिक्की घालून घेतली आहे। थोडीशी मूग आणि मटकीची उसळ पहिले घालून घेणार आहे आणि त्यानंतर यावरती आपल्याला तरी टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर यावरती आपण फरसाण घालणार आहोत। फरसाण घातल्यानंतर सुद्धा थोडीशी तरी मी वरून घालणार आहे। दुसऱ्या सेक्शन मध्ये 1 लिंबू ठेवलाय आणि बारीक कापलेला कांदा ठेवणार आहे। मिसळ बरोबर जनरली पाव दिले जातात, हल्ली भाकरी सुद्धा मिसळ बरोबर खाण्याची प्रथा आहे, तुम्ही ते सुद्धा करू शकता, अदरवाइज ब्रेड सुद्धा घेऊ शकता। रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।